नमस्कार, हॅलो 24 तास ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। ह्या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत हीलिंग, त्याचे फायदे आणि करिअर ह्या विषयावर। आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ह्या विषयातील तज्ञ डॉक्टर गौरी जोशी। डॉक्टर गौरी जोशी यांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार। डॉक्टर गौरी जोशी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गौरी जोशी हा पुण्यातील नावाजलेल्या ENT सर्जन आहेत। वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ, टॅरो कार्ड रीडर, रेकी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खरं तर त्या ट्रेनर आहेत। त्याचबरोबर मेडिकल योगामध्ये देखील त्यांनी वेगळी अशी छाप पाडलेली आहे आणि तसंच त्यांनी रामबाण क्रिया हे नवतंत्रही विकसित केलंय। चला तर आज आपण एकूणच हीलिंग विषयी त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। सगळ्यात अगोदर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या कार्यशाळा चालतात आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही लोकांमध्ये एक वेगळा सकारात्मक भाव निर्माण करतात, मानसिकता निर्माण करतात। सगळ्यात पहिला प्रश्न तोच आहे की बिकम अ गुड पॉवरफुल हीलर हे व्हायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, काय कशा पद्धतीने ते केलं पाहिजे? वर्कशॉपचं नाव आहे बिकम अ पॉवरफुल हीलर। मी निश्चितपणे हे सांगते की प्रत्येकामध्ये हीलिंग पॉवर किंवा हीलिंगची शक्ती आहे। माझे खूप विद्यार्थी आहेत, काही जण कॉलेजमध्ये आहेत, काही जण वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत, काही मोठे उद्योजक आहेत, काही रिक्षा चालक म्हणजे छोटे व्यावसायिक आहेत, काही होम मेकर्स आहेत। हे सगळे विविध क्षेत्रांमध्ये काम करतात, पण एक गोष्ट त्यांच्यामध्ये कॉमन आहे आणि ती आहे अशी की हे सगळे जण रेकी हीलर आहेत आणि दे आर व्हेरी पॉवरफुल हीलर्स। मुळात रेकी हे लाईक ऑल थिंग्स जॅपनीज इट्स अ व्हेरी वेल रिसर्च्ड, वेल क्राफ्टेड आणि वेल पॅकेज असं टेक्निक आहे। परंतु लर्निंग रेकी द राईट वे, करेक्ट वे म्हणजे अचूक आणि योग्य मार्गदर्शन हे अतिशय आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आणि प्रत्येक जण, प्रत्येक दर्शक हा पॉवरफुल हीलर बनू शकेल। बरं, म्हणजे मी पण पॉवरफुल हीलर होऊ शकेल? डेफिनेटली मधुरा। पण मग कशा पद्धतीने आपण ही कन्सेप्ट असते त्याबद्दलही जाणून घेऊया तुमच्याकडून। पण तुम्ही खरं तर ENT सर्जन म्हणून आज पुण्यामध्ये नावाजलेल्या सर्जन आहात, तर मग तुम्ही ह्या क्षेत्राकडे कशा वळलात ह्याबद्दलही मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे। अर्थातच प्रेक्षकांना देखील असणारच आहे, पण ही कन्सेप्ट काय हे पण मला जाणून घ्यायचं आहे। लेट्स से फर्स्ट हीलिंग, व्हॉट इज हीलिंग? तर हीलिंग म्हणजे आपण नॉर्मल भाषेमध्ये आपण काय म्हणतो की जखम भरून येणे म्हणजे हीलिंग। सो जखम भरून येणे याच्यामध्ये जखम शरीरामध्ये कुठेतरी आहे, कुठल्या तरी भागात आहे, हे आपल्याला कसं कळतं? तर आपल्याला ज्यावेळी वेदना होतात त्यावेळी आपल्याला जखम आहे हे जाणवतो, विच वी कॉल ॲज पेन। सो पेन हा बेसिकली प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आणि वेदनेच्या संवेदना ज्या आहेत ह्या ब्रेनपर्यंत पोचवल्या जातात। ही एक खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे। एक सिम्प्लिफाय करून मी तुम्हाला सांगते की शरीरामध्ये जिथे पेन सुरू होते त्यानंतर संवेदना ब्रेनपर्यंत जातात, त्यातल्या फक्त 1/10 संवेदना या लॉजिकल पार्ट जो ब्रेनचा आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स ज्याला म्हणतात, त्याच्याकडे जातात, ज्याच्यामुळे पेन लोकलाइज होते, कुठे दुखते ते कळतं। उरलेल्या 9/10 ऑफ द संवेदना या रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आणि लिम्बिक सिस्टीम जी माणसाच्या बिहेवियरल सिस्टीमशी निगडीत काम करते या संस्थेकडे जातात। सो घाव झाल्यानंतर कोॲग्युलेशन सुरू होणं, प्रतिकारशक्ती सुरू होणं या ॲक्टिव्हिटीज लगेच सुरू होतात। इट्स लाईक रिफ्लेक्स ॲक्शन। परंतु हे हीलिंग पूर्ण असावं, त्याचा स्पीड कसा असावा हे सगळं आपल्या इमोशन्सवरती, ज्याला आपण मन म्हणू शकतो, आपल्या मनावरती अवलंबून आहे। सो आपलं मन जे आहे ना हे सगळ्यात जास्त पॉवरफुल हीलर आहे। सो हू इज द ग्रेटेस्ट हीलर? आवर माइंड इज द ग्रेटेस्ट हीलर। बीइंग अ मेडिकल ग्रॅज्युएट, ओके, मी इकडे कशी वळले तर आमच्या फील्डमध्ये अशा अनेक कंडिशन्स आहेत ज्या इनक्युरेबल आहेत। जसं ॲज अ ENT सर्जन आमच्याकडे येणारी एक कंप्लेन आहे टिनिटस। टिनिटस म्हणजे कानात सतत येणारा भुंग्यासारखा किंवा तत्सम आवाज। हा आवाज जरी असला तरी तो एक पेन आहे, इट इज ऑल्सो अ पेन। तर हा टिनिटस जो आहे ना हा इनक्युरेबल आहे। विश्वामध्ये टिनिटसला रामबाण उपाय नाही। असे पेशंट्स ज्यावेळी माझ्याकडे येऊ लागले त्यावेळी मी त्यांना सांगायचे की यू हॅव टू ॲक्सेप्ट इट अँड यू हॅव टू लिव्ह विथ इट।
पण मी ह्या पेशंट्सवरती रेकी शिकल्यानंतर मी त्यांना रेकी ट्रीटमेंट ऑफर केली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की ज्या ज्या पेशंट्सना मी टिनिटससाठी रेकी दिलेली आहे सगळ्या पेशंट्सना टिनिटसमधनं पूर्णपणे मुक्तता मिळालेली आहे अँड दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. बरोबर. म्हणजे हा खरं तर एक टप्पा होता की जिथे तुम्ही खरं तर हे हिलिंगमध्ये तुम्ही आज नाव कमवलेलं आहे. मला एकूणच हे जाणून घ्यायचं कारण की हिलिंग हे कोणीही शिकू शकतं आणि कोणालाही हे येऊ शकतं कारण की मनावरती तुमचा ताबा असणं हे ह्या खरं तर ह्याच्यातलं एक सार आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, ह्या निमित्ताने जेव्हा हिलिंगचं ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, प्रशिक्षण घ्यायचं आहे, तेव्हा काय काय गरजेचं आहे आणि किती महत्त्वाचं आहे हिलिंगचं शिक्षण? सगळ्यात आधी आपण हे बघूया की हिलिंग महत्त्वाचं आहे का. सो इफ यू रिअली आस्क मी, हिलिंग किंवा हिलर बनणं, हिलिंग शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय गरजेचं आहे. कारण हिलिंग जखम किंवा आपण त्याच्याहून थोडंसं पुढे जाऊ, हेल्थकडे येऊया. ओके, सो व्हॉट इज हेल्थ? तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विच इज अ एजन्सी ऑफ युनायटेड नेशन्स, हां, यांच्यानुसार हेल्थची जी डेफिनेशन आहे ती काय आहे तर मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज इज नॉट हेल्थ. म्हणजे आजार नसणं, रोग नसणं म्हणजे आरोग्य असं नाही आहे. तर पॉझिटिव्ह हेल्थचा कन्सेप्ट आता आलेला आहे ज्याच्यामध्ये हेल्थ म्हणजे काय आहे तर उत्तम शारीरिक शक्ती, उत्तम मानसिक बळ आणि उत्तम सामाजिक रिलेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह हेल्थ आहे. ओके, मग ही हेल्थ जी आहे ही आपल्याकडे कोणाचकडे नाही आहे अशा रीतीने जर आपण बघितलं तर. आणि जे आजार आहेत तर टॉपर्स आपण बघितलं तर आज डिप्रेशन 80% लोकांना आहे, हार्ट आणि रिलेटेड डिसीजेस 29% लोकांना आहे आणि डायबेटीस 10% पॉप्युलेशनला आहे भारतामध्ये आणि अजून 40 ते 50% पॉप्युलेशन ही प्री डायबेटिक आहे. इतरही आपण आजार जे सगळे बघतो, ॲसिडिटी आहे, मायग्रेन आहे, ॲलर्जीज आहेत, पेन्स आणि एक्स जे क्रॉनिकली होत असतात, ह्या सगळ्या आजारांमध्ये ज्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता, मी ENT सर्जन म्हणून पुण्यात काम करते, माझ्याकडे ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी मी फक्त तपासण्याची फी माझी आहे 1000 रुपये. मुंबई त्याच्या दुप्पट तिप्पट फी पण असू शकते. हे झालं कन्सल्टिंग. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन्स होणार, उपचार होणार, सर्जरीज होतील, अजून काहीतरी वेगळ्या ट्रीटमेंट्स होतील. सो कॉस्ट जी आहे ना ही वाढतच जाते प्रत्येक वेळी. ओके, म्हणजे कन्सल्टेशनपेक्षा ह्या सगळ्याची कॉस्ट जास्त आहे. आणि हे सगळं केल्यानंतर माणसाला परिपूर्ण हिलिंग किंवा पूर्ण स्वास्थ्य मिळतं का? बरोबर. इज ही कम्प्लिटली हील्ड? द आन्सर इज नो. बिकॉज का? कारण 99% जे आजार आहेत ना ह्यातले हे मनाशी निगडीत आहे, ते सायकोझोमॅटिक आहेत, मनोकायिक विकार आहेत. त्यामुळे जिथे काम व्हायला पाहिजे तिथे काम होणं हे फक्त मनच करू शकतं. मनस्वास्थ्य हे तिथे काम करू शकतं. सो सायकोझोमॅटिक म्हणजे काय तर मनामध्ये जे विचार येतात, जे अस्वस्थ करणारे असतात, जे स्ट्रेसफुल विचार असतात, त्याच्यामुळे शरीरावरती लक्षणं दिसायला लागतात. त्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतो, जे सगळे डिसीजेस आहेत. सो मुळापासून काम होणं हे फक्त ध्यानाने किंवा रेकीने शक्य आहे. बिकॉज इथे तुमच्या मनातले विचार कमी होतात, मन स्वास्थ्य लाभतं आणि कम्प्लीट हिलिंग हे पॉसिबल तरी होऊ शकतं, जे अन्यथा होऊ शकत नाही. सो हिलर बनणे अतिशय आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे प्रत्येकासाठी. अगदी. अर्थात खूप चांगली माहिती खरं तर तुम्ही आता ह्या निमित्ताने दिलेली आहे. कारण की जर आपलं मन चांगलं आणि स्वास्थ्य असेल तर आपलं शरीरही तेवढंच सुदृढ राहू शकतं. अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती हिलिंग, त्याचे फायदे आणि करिअर ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ह्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर गौरी जोशी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात.
डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही एकूणच हिलिंगचं महत्त्व काय, का शिकावं हे सांगितलं. मात्र जेव्हा हिलर व्हायचं आहे त्याच्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे का? काही शैक्षणिक साधनं लागतात का? त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. शैक्षणिक पात्रता रेकी शिकण्यासाठी अजिबात आवश्यक नाही आहे. म्हणजे अशिक्षित लोकांपासनं ते उच्च शिक्षित लोकांपर्यंत कुणीही रेकी शिकू शकतं. आणि साधनं जर म्हणाल तर शरीर आणि लूज कॉटन क्लोथ्स, दीज आर द ओनली थिंग्स विच आर रिक्वायर्ड. तुमच्या कार्यशाळा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्या कार्यशाळांबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. ह्या कार्यशाळा विनामूल्य असतात का? येस. एक मोरपीस फाउंडेशन नावाची संस्था आहे, ज्याचं ध्येय आहे की संपूर्ण जगभरात ध्यानाचा, रेकीचा आणि योगाचा प्रसार करावा. याच्याशी निगडीत ही सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये मागची 10 वर्ष काम करते आहे. पण सेवेची व्याप्ती वाढवणं यासाठी विनामूल्य कार्यशाळा आपण घेत असतो. म्हणून आपण ह्यावेळी मुंबईमध्ये सुद्धा कार्यशाळा घेतोय. पुण्यामध्ये ऑलरेडी अशा कार्यशाळा आपण अनेक वेळा घेतलेल्या आहेत. सो येत्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये 3 कार्यशाळा आहेत. एक दादरला, एक ठाण्याला आणि एक बँड्राला आहे. आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 2 कार्यशाळा पुण्यामध्ये असणार आहेत. अगदी. अर्थातच आपण ह्या कार्यशाळांच्या माध्यमातून ह्याची जर जनजागृती करतोय आणि हिलिंग किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हे तर तुम्ही मगाशी सांगितलंच. आणि प्रत्येकाने हिलिंग शिकून घेणं फार महत्त्वाचं आहे. पण जेव्हा रेकी प्रशिक्षण असेल तर हे कशासाठी आपण उपयोगी आणू शकतो त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. रेकी प्रशिक्षणामुळे काय फायदे होतात तर हे मी तुम्हाला ऑफहँड नाही सांगत आहे बरं का. हे मी रिसर्च करून सांगते. व्हॉट इज रिसर्च? की अनेक वेळा एखादी गोष्ट तपासून निरीक्षणातनं ज्यावेळी एखादी गोष्ट बाहेर येते, निष्कर्ष निघतो, त्याला आपण रिसर्च म्हणतो. सो मागची 10 वर्ष मी एक्सटेन्सिव्ह रिसर्च करते आहे. 1000हून अधिक लोकांवरती मी रिसर्च केलेला आहे. आणि त्यातनं जो निष्कर्ष आलेला आहे तो असा आहे की आपले जे शारीरिक दुखणी आहेत याच्यावरती रेकीचा उपयोग होतो. मानसिक दुखण्यांवरती सुद्धा रेकीचा उपयोग होतो. शारीरिक दुखण्यांमध्ये जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारच्या जॉईंट पेन्स, सांधेदुखी, स्पॉन्डिलायसिसचं पेन, शोल्डर पेन्स, शारीरिक अनेक प्रकारच्या व्याधी, त्याच्यानंतर इन्सॉम्निया म्हणजे निद्रानाश, ॲसिडिटी, अपचनाचे त्रास, त्याच्यानंतर मस्क्युलर पेन्स, ब्लड प्रेशरवरती कंट्रोल, डायबेटीसवरती कंट्रोल आणि अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींवरती रेकीचा उपयोग हा खूप प्रभावीपणे आपल्याला करता येतो. मानसिक स्तरावरती जर विचार केला तर रेकीमुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं. रेकीमुळे त्यानंतर रेकी केल्यामुळे अस्वस्थता, त्यानंतर क्रोध, नाराजी आणि ज्याला आपण म्हणतो फिअरफुलनेस म्हणजे चिंता किंवा काळजी या आयदर कमी होतात किंवा पूर्णपणे नाहीशा होतात. अरे वा. रेकीमुळे मन पूर्णपणे रिलॅक्स होतं, स्वस्थ होतं. आणि रेकीमुळे माझा गोल काय आहे, वन बिकम्स व्हेरी मच क्लिअर अबाउट वन्स गोल. या गोष्टी नजरेला आलेल्या आहेत आणि खूप आहेत. आम्ही 86 बेनिफिट्स काढलेले आहेत रेकीचे ओव्हर अ रिसर्च. पण हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर रेकी ही आपल्याला काही परिस्थितींवरती सुद्धा देता येते. म्हणजे कोणाला जॉब इंटरव्ह्यू असेल, कोणाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील, कोणाला एखादी गोष्ट हरवली आहे ती सापडवायची असेल, अशासाठी सुद्धा रेकीचा वापर हा होऊ शकतो. बिकॉज आपण एफर्ट सगळीकडे टाकत असतो परंतु विश्वाचा मिळणारा रिस्पॉन्स जो आहे हा रेकीमुळे जास्त पॉझिटिव्ह व्हायला लागतो. अँड दॅट इज हाऊ रेकी हेल्प्स इन सिच्युएशन्स ऑल्सो. अरे वा. म्हणजे रेकीचे असे इतके फायदे आहेत जसं तुम्ही आत्ता सांगितलं ते तसं. त्याचबरोबर हिलिंग हे प्रोफेशन किंवा करिअर म्हणून निवडणं योग्य ठरू शकतं का? अर्थातच हा प्रश्न तुम्हाला विचारणं आवश्यक आहे कारण की तुम्ही आज ह्या क्षेत्रात 10 वर्षांपासून आहात आणि त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे ENT सर्जन म्हणून तर तुम्ही आहातच, पण त्या व्यतिरिक्त डेफिनेटली आहे मधुरा. रेकी हा प्रोफेशन म्हणून आपण अडॉप्ट करू शकतो. मी स्वतः या क्षेत्रात मागच्या 10 वर्षापासून आहे इन ॲक्टिवली. म्हणजे कारण रेकीच्या लेवल्स आहेत. बेसिक लेवल आहे ज्याच्यामध्ये आपण स्वतःला उपचार करू शकतो आणि इतरांनाही उपचार देऊ शकतो टच करून. दुसऱ्या लेवलमध्ये आपण डिस्टन्स रेकी देऊ शकतो. म्हणजे मी इथे असले तरी मी जगामध्ये माझ्यापासून जी व्यक्ती दूर आहे अशा कुठल्याही व्यक्तीला
हिलिंग देऊ शकते, तिला तिच्या आजारातनं दुखण्यातनं दूर करू शकते. लेवल 3 मध्ये तुमची जी इफेक्टिव्हिटी आहे रेकी देण्याची किंवा आजार दूर करण्याची ही वाढते. आणि लेवल 4 जी आहे ज्याला ग्रँडमास्टरशिप म्हणतात, त्यामध्ये आपण इतरांना रेकी शिकवू शकतो. सो यू कॅन चूज टू बी अ प्रोफेशनल रेकी हीलर और अ प्रोफेशनल रेकी ट्रेनर. सो ग्रोथ याच्यामध्ये निश्चितपणे आहे. मात्र तळमळ मनात न असणं हे फार आवश्यक आहे. बरोबर की आहे, मला आवड. इतरांना बरं करायचं आहे. खरंय खरंय. म्हणजे एक तुम्ही आता म्हणालात तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तळमळ आणि आवड असणं फार आवश्यक आहे. आपण जेव्हा रेकीमुळे सुजाण व्यक्ती होण्यासाठी किती फायदेशीर होऊ शकतं, कारण की रेकी जसं तुम्ही म्हणालात तसं की सगळ्यावरतीच फायदेशीर आहे. 86 गुणधर्म आहेत रेकीचे त्या अनुषंगाने. रेकी निश्चितपणे सुजाण पर्सन म्हणजे आपण म्हणतो की कॅन आय बी अ बेटर पर्सन. ओके, सो सुजाण व्यक्ती किंवा बेटर पर्सन म्हणजे काय, जी व्यक्ती रिस्पॉन्ड करते आणि जी रेजिस्ट करत नाही, जी प्रतिसाद देईल आणि जी प्रतिकार करणार नाही, अशी व्यक्ती सुजाण असू शकते. ओके, सो एक भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की मन हे माणसाचा शत्रू आहे आणि मन हेच माणसाचा मित्र पण आहे. ओके, सो मनातले जे निगेटिव्ह विचार आहेत, क्रोध, नाराजी, ईर्ष्या, स्पर्धा, लोभ, जेलसी, अधिक हवं ही भावना, या सगळ्या गोष्टी या शत्रू आहेत. बिकॉज ते आपल्याला आजाराकडे नेतात, डिप्रेशनकडे, ह्या निगेटिव्ह थॉट्स आहेत. वेरॅज मित्रत्वाची भावना म्हणजे मन मित्र कसं बनू शकतं, तर मनामध्ये ज्यावेळी पॉझिटिव्ह विचार म्हणजे विश्वास, आत्मविश्वास, नीतिमूल्यांची जपणूक, ध्यास, कमिटमेंट, पॅशन आपण ज्याला म्हणतो, जुनून, त्यानंतर प्रेम, सहिष्णुता किंवा ॲक्सेप्टन्स, हे सगळे पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहेत हे रेकीमुळे माणसाला प्राप्त होतात किंवा असलेले वाढतात. ते सातत्याने मनामध्ये येत राहतात. अँड दिस इज हाऊ आपण एक सुजाण व्यक्ती बनणं किंवा बेटर पर्सन बनणं हे सहज शक्य आहे. अगदी अगदी. आणि मला वाटतं हे फार आवश्यक पण आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात वावरू शकतात. एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बऱ्याच रेकीविषयी लोकांच्या मनात गैरसमज आहेत, आणि हे गैरसमज किंवा ह्या ज्या शंका आहेत ते तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कशा दूर कराल? शंका असणं चांगलं आहे, बिकॉज ज्यांना शंका आहेत ते माझ्या कार्यशाळेमध्ये येतील. फार छान माहिती खरं तर तुम्ही एकूणच रेकीविषयी आणि हिलिंगविषयी दिलेली आहेत. आणि मला वाटतं ज्यांना कोणाला रेकीचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्या पुण्यात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी खरं तर डॉक्टर गौरी जोशी यांच्या कार्यशाळा चालत असतात, त्या तुम्ही सहभागी होऊ शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि एक वेगळी व्यक्ती म्हणून तुम्ही समाजात वावरू शकता. लोकांना मदतही खरं तर ह्या माध्यमातून तुम्ही करू शकता. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. यानंतर हॅलो 24 तास ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.